वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। भद्रकाली महाकालीला, शिवनेरीच्या शिवाई देवीला, रायगडच्या शिरकाई देवीला आणि एक मुजरा त्या भगव्या झेंड्याला, तर दुसरा मुजरा या जरी पट्ट्याला, पायावर डोई शिवाजीच्या आणि मराठ्यांच्या या म्हैपतीच्या, वस्ते कुळीच्या छत्रपतीच्या महाराष्ट्र मर्द मराठ्यांचा हा महाराष्ट्र पुरुष अति प्राचीन, कधी काळचा हा दक्षिणापथ दंडकारण्य या नावानेही ओळखला जात असे। या भूमीत पावन पाय फिरले ते रामकृष्णांचे, इथं नांदत होते ठेंगणे आणि काळसर मावळे। कोकणच्या समुद्र तीरापासून वेरूळच्या कैलास लेण्यांपर्यंत महाराष्ट्राचं वैभव विखुरलं गेलेलं होतं। कृष्णा, कोयना, भीमा यांची कीर्ती सह्यगिरीवरून वाहणाऱ्या भन्नाट वाऱ्यासंगे सर्व भारतखंडात विखुरली जात होती। पण याच वैभवाला एक खूप मोठं ग्रहण लागलं होतं।
धर्माच्या सत्संगाच्या धुंदीत झिरणाऱ्या अशा महाराष्ट्रावर कडकडून वीज कोसळावी तसे एक सुलतानी संकट कोसळले. दिल्लीच्या सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच्या समशिरेनं या राष्ट्राचे तुकडे केले. हजारो वर्ष स्वातंत्र्याचं पीक घेणाऱ्या भूमीत गुलामगिरीचं तण जोमानं उगवू लागलं. अशा सुलतानी शहांची चाकरी नोकरी करण्याची एक चढाओढच इथल्या मराठ्यांमध्ये सुरू झाली. पण याच भूमीत स्वातंत्र्याची स्वराज्याची स्वप्न पाहणारा एक सह्याद्रीचा सिंहही गर्जत होता. शहाजी राजे मालोजी राजे भोसले. महाराज, आपण भातवडीच्या रणांगणात 2 बादशहांचे पराभव केलेत. तुमची आसमानी फते झाली. आपल्या समशेरीला क्षणभरही तिच्या म्यानात राहवत नाही. ऐशा आपल्या पराक्रमाच्या गाथा ऐकत ऐकत आमचे दिवस सरत असतात. राणी साहेब, ही जगदंबेची आणि शंभू महादेवाची कृपा. पण ज्यांच्या कृपेमुळे आपणाला हा विजय मिळाला ती देवस्थाने स्वतंत्र आहेत महाराज. म्हणजे आपणास म्हणायचे आहे तरी काय? कुणासाठी हा पराक्रम गाजवत आहात आपण? आपली समशेर म्यानातून बाहेर पडते की स्वकीयांच्या रक्ताचा खोट घेण्यासाठी? आपण पार्थ पराक्रम गाजवता कुणासाठी? निजामाशी एकनिष्ठ असणारे आमचे धीर खेळोजी राजे भोसले त्यांच्या पत्नीला पळवून नेणाऱ्या महाबत खानासाठी की भर दरबारात आमच्या तीर्थरूपांची कत्तल उडवणाऱ्या निजामशाहीसाठी? कुणासाठी हा पराक्रम गाजवत आहात आपण? काय 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 करावं म्हणता आपण? गेल्या 12 पिढ्यांची गुलामगिरी भिंडली आहे इथल्या रक्तात. स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे शब्दच इथले मर्द मराठी विसरले आहेत. निजामशाही, आदिलशाही किंवा दिल्लीच्या तुर्कांची गुलामगिरी करण्यातच धन्यता वाटते या महाराष्ट्राला. राणी साहेब, आम्हालाही वाटतं सार्वभौम राजा व्हावं, सुवर्णांच्या सिंहासनावर बसावं, इथं रयतेचं राज्य स्थापन करावं. पण इथल्या भूमिपुत्रांची साथ मिळत नाही, हेच ना? कशी मिळेल? काय देता तुम्ही त्यांना? त्यांच्या पोरीबाळी हे जुलमी सुलतान पळवून नेतात. काबाड कष्ट करून पिकवलेल्या उभ्या पिकात यांची खोडी चरतात. अन्नान्न दशा होऊन इथला बळीराजा मरत चाललाय. महाराज, ज्या अंगात उभं राहायचं त्राणच नाही तो लढणार कसा? हेही खरंच म्हणा. काहीतरी करायला हवं. बंड करायला हवं. बंड? हो, बंड करायला हवं. बंड करायला पाहिजे या जुलुमशाही विरुद्ध. स्थापन करायला पाहिजे इथल्या भूमिपुत्रांचं राज्य, आपलं राज्य, स्वराज्य. तरच ही परिस्थिती बदलेल, रामराज्य निर्माण होईल. त्यासाठी आई जगदंबे, आई भवानी मला पुत्र दे, मला पुत्र दे. भोसल्यांची भवानी आपली जुबानी जिवंत करेल. राणीसाहेब, जगदंबेच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न त्यांच्या हाताने पूर्ण झालेलं पाहू आपण. भोसले कुलवंत शहाजी राजे महाराज साहेबाना. भोसले कुलवंत शहाजी राजे महाराज साहेबाना. मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला, मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला. शिवनेरीवर मंगलवारता, शिवनेरीवर मंगलवारता. धुमधड धडल्या कित्येक तोफा,
या तोफामधून निनाद झाला, या तोफामधून निनाद झाला महाराज साहेबांना. मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला, मुलगा झाला की मुलगा झाला की मुलगा झाला की झाला. शहाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न शिवबानं पूर्ण करायला सुरुवात केली. खेडबाऱ्यातील शिवापूर पासून सुरू झालेला स्वराज्याचा कारभार गुंजन मावळातील उत्तुंग राजगडावरून सुरू झाला आणि सह्याद्रीचं काळीज असणारा जावळी प्रदेश शिवरायांनी जिंकून घेतला. कोंढाणा, पुरंदर यासारखे अनेक दुर्ग स्वराज्यात सामील झाले. आदिलशहाला, बड्या बेगमला शिवरायांचा हा प्रताप चांगलाच झोंबला. आदिलशाही बुडायची त्यांना आता भीती वाटू लागली. आदिलशहानं स्वराज्य विरोधी जंगी मोहिमेला सुरुवात केली आणि त्यासाठी बलाढ्य फौजेनिशी खान आझम अफजल खानला स्वराज्यावर चाल करून पाठवलं. बडी बेगम साहेबा खुश होऊन खानाच्या हातात विडा दिला. ए पैजेचा विडा उचलून, ए पैजेचा विडा उचलून शिवबास करण्या हैराण. ए खान निघाला मोठ्या गुरमीन, फौजपाटा मोठा घेऊन. ए देव देवळे तोडून फोडून शेत पिकाची नासाडी करून. येऊन बसला वाई मध्ये तळ ठोकून, राजांना बातमी समजली घेरा कडून. राजे प्रतापगडावर पोचताच खानाचा राजांना खलीत आला आणि खान म्हणतो कसा, सरळ गुमान भेटीला नाहीतर मुसक्या बांधीन तुला, घेऊन जाईन विजापुराला. एक सल्ला देतो मी तुला, वाईस बेटा यावं आम्हाला, सरदार करून जहागीर देईन तुला. जी जी देईन तुला जी जी. राजाने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणून गोपीनाथ पंत वकील यांच्याकडून खानास खलिता दिला व खानास प्रतापगडावर येण्यास भाग पडले. खान साहेब, भीती वाटते तुमची अम्मा, प्रतापगड यावे चालून. हा यावे चालून, हा यावे चालून. वडिलांसारखे तुम्हीच अम्मा, तुम्हास येतो शरण, येतो शरण तुम्हाला, येतो शरण, येतो शरण तुम्हाला, येतो शरण. आणि महाराजांची युक्ती कामास आली. खान निघाला प्रतापगडाला, सय्यद बंडा होता बरोबरीला, कृष्णाजी भास्कर सांगतीला. शिवभास भेटण्या खान प्रतापगडी आला जी जी. प्रतापगडी आला जी जी, प्रतापगडी आला जी जी. नक्षीदार शामियानात, नक्षीदार शामियानात, खान आला बघा डुलत. जिरा जिरे जिरे जी जी, जिरा जिरे जिरे जी जी, जिरा जिरे जिरे जी जी. पूर्वाधित दाढीला हात, खान लागला होता हसत, लागला हसत हा जी जी होता हसत, हा जी जी होता हसत, हा जी जी. खान शामियानात पोचताच राजांना बातमी कळाली, खान शामियानात येऊन बसलेला आहे.